श्री स्वामी समर्थ। मी सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली, मंदिराचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी, प्रदीपजी देशपांडे, आणखी मंदिराचे संस्थापक सदस्य एक फलटणहून जे आलेले आहेत अंकुशजी भोसले, यांना मी इथे आमंत्रित करतो। त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्याचबरोबर शिवापूर शाखेच्या प्रमुख सौ कांचनताई पुरंदरे आणि खडकी शाखेच्या प्रमुख कांचनताई हरिहर इथं आले आहेत। त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 21/12 इकडनं तिकडनं 21/12 दिनांक 21 डिसेंबर 2023। मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार। मार्गशीर्ष महिना सुरू झालाय। भगवान विष्णूंचा हा महिना आणि दर गुरुवारी महालक्ष्मीची आपण पूजा करतो। लक्ष्मी नारायण या ठिकाणी बसलेले आहेत। अशा ह्या लक्ष्मी नारायणच्या सानिध्यात आणि समोर ब्रह्मांड नायक आहेत, त्यांचं ते तेजस्वी रूप, शेजारी अण्णांचा हसरा चेहरा आणि समोरच माझी आई निर्मला हल्याळ आणि माझे ज्येष्ठ बंधू दिलीप हल्याळ, ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात आणि परदेशात सुद्धा आहे, असे दिलीप हल्याळ हे माझ्या समोर आहेत। त्या सर्वांना आणि वंदनीय व्यासपीठाला मी वंदन करून मी आजची सुरुवात करतो। श्री स्वामी समर्थ। परवाच सूर्याने धनुराशीत प्रवेश केला, म्हणजे धनुर्मास सुरू झाला। त्याला घुंगुरमासही म्हणतात, धुंदुरमास। आमच्या लहानपणी आम्हाला माहीत होतं धुंदुरमास। आता बहुतेक जणांना माहीत आहे, नाही माहिती, काही सांगता येत नाही। धुंदुरमास आम्हाला फक्त हे आवडायचं का, कारण सकाळी लवकर उठल्यानंतर गरम गरम आमची आई, समोर आई बसली, बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी, भरपूर तूप, लोणी असं खायला मिळायचं। सकाळी सकाळी उठतो का रे लगेच जेवण, खमंग वास यायचा। तर हे घुंगूर मासाचं वैशिष्ट्य। मग आता असं ऐकतं की काही ठिकाणी असे कार्यक्रम होतात, पेड प्रोग्राम्स, म्हणजे ती सेवा जी असती ती त्यांनी आपण पैसे देऊन ही सेवा घ्यायची विकत असते, असं बऱ्याच ठिकाणी होतं। पण घुंगूर मास हे म्हणजे हा अशा पद्धतीने आम्हाला लक्षात राहिलेला आहे। असा हा घुंगूर मास सुरू झाला आहे। आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यायला काय हरकत नाही। आज मंदिरातले आमचे 2 बालसेवेकरी, एक शिशु सेवेकरी, शिशु करणारे सेवेकरी जे चिरंजीव रुद्रकुमार शर्मा, आणि दुसरा बालसेवेकरी सांगायची गरज नाही, वंडरबॉय चिरंजीव विराज नागगौडा, या दोघांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त समस्त स्वामी परिवारातर्फे त्या दोघांचं अभिष्ट चिंतन, आणि आज जी आरती जी झाली, आरतीचे भाग्यवान सेवेकरी आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी। गुरुवार मिळत नाही आणि मार्गशीर्षातला गुरुवार तर मिळतच नाही। स्वामींची कृपा, सद्गुरूंची कृपा, अण्णांचे आशीर्वाद
आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा. यामुळे आजचे भाग्यवान सेवेकरी जे आहे चिरंजीव अमित शर्मा आणि चिरंजीव संपदा हल्ल्याळ शर्मा यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण त्यांचं यथोचित स्वागत करावं, सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचा प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ. चिरंजीव रुद्रकुमार शर्मा हा माझा नातू. नातू म्हणजे कसा असतो, दुधावरची साय म्हणजे नातू असं आपण म्हणतो. मग आता पणजोबा त्यांनी काय म्हणायचं, आता दुधावरची साय झाली तर दुधावरचा खवा. मलई नाही म्हणलं, मलई बर्फी म्हणता येईल. खवा बरोबर, सद्गुरूंनी सांगितलं ते बरोबर. असा हा खवा, तर त्याचा आज वाढदिवस आहे, तर त्याची पणजी जी आहे निर्मला हल्ल्याळ, तर त्यांनी चिरंजीव रुद्रकुमारला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आई पुढं येते का तिथं? मी इथं माझी सहचारिणी शुभांगी हल्ल्याळ इथं मी आमंत्रित करतो आणि माझ्या आईच्या ज्या शुभेच्छा आहेत तर त्या वाचून दाखवायला सांगतो. तरी स्वामी समर्थ. स्वामी ओम. आदरणीय सद्गुरू दादा महाराज, ताई माऊली, वंदनीय व्यासपीठ, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ स्वामी भक्त, स्वामी परिवारातील सर्व स्वामी सेवेकरी आणि आमचे सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना विनम्र अभिवादन करून त्या ठिकाणी आजच्या या शुभदिनीच म्हणते मी, माझ्या सासूबाईंनी म्हणजे रुद्रची पणजी त्यांनी रुद्रच्याबद्दल असलेल्या ज्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज सकाळी घरात औक्षण झालं आणि त्यांनी पहिल्यांदी रुद्राला त्या ठिकाणी छोटीशी भेटवस्तू दिली आणि तेव्हा त्यांनी हे त्यांचं तोंडपाठ होतं आणि म्हणलं आज तुम्ही तोंडपाठ म्हणून दाखवलं त्याला, पण मला काही तोंडपाठ म्हणता येणार नाही म्हणून मी कागदावर लिहून आणलं आणि त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या सकाळी औक्षण करताना, तर त्यांच्या वतीनं मी या शुभेच्छा आपल्यासमोर वाचून दाखवत आहे. अमित संपदाच्या पोटी अष्टपैलू हिरा जन्मला, अमित संपदाच्या पोटी अष्टपैलू हिरा जन्मला, दिनेश शुभांगीच्या काळजाचा तुकडा बनला, दिनेश शुभांगीच्या काळजाचा तुकडा बनला. चंद्र सूर्य नक्षत्रापरी चमकत रहा, चंद्र सूर्य नक्षत्रापरी चमकत रहा, प्राजक्ताच्या फुलासारखा दरवळत रहा, प्राजक्ताच्या फुलासारखा दरवळत रहा. औक्षवंत हो, गुणवंत हो, मायावंत हो, जगातील सर्व सुखे तुझ्या अवतीभोवती असू दे, ह्याच माझ्या शुभेच्छा आजच्या शुभदिनी. तुला रुद्र बाळा हॅपी बर्थडे कन्हैया. हॅपी बर्थडे कन्हैया. त्या रुद्रला कन्हैया म्हणूनच बोलतात. आम्ही सगळेच जण खूप भाग्यवान आहोत, म्हणजे ज्या ज्या घरात अजून पणजी आहे, कारण विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात एकत्र कुटुंब म्हणजे आई बाबा आणि मुलं असाच मुलांचा समज झालेला आहे सध्याच्या काळात. पण रुद्र भाग्यवानच आहे असं म्हणायला पाहिजे. संपूर्ण सद्गुरूंचे आशीर्वाद, ताईमाऊलींचे आशीर्वाद, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व स्वामी भक्तांचे आशीर्वाद आणि आमचे सर्व नातेवाईक म्हणजे आई समान असलेल्या सगळ्या मावश्या, 3 मावश्या आहेत, आजी समान असलेली त्याची काकू आजी, आत्या आजी आणि आजोबांच्या बरोबरीनंच असलेले काका आबा आणि जमखंडीला असलेले अंधू काका आजोबा, वासुमात इतकंच प्रेम करणारे रुद्रवर. रुद्र खरोखरच प्रेमाच्या बाबतीत खूप म्हणजे खूप भाग्यवान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
अजूनही सुद्धा पणजोबा होतेच, रुद्र जन्मल्यानंतर 9 दिवस पणजोबा होते आणि पणजीसुद्धा घरात लाड पोट कौतुक करायला आहे. रुद्र खरोखरच खूप भाग्यवान आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. मला उभारलेच आहे तर 2 शब्द ह्या ठिकाणी मला आणखीन बोलावंसं वाटतं रुद्रच्या वाढदिवसाबद्दल. आज हा वाढदिवसाचा सोहळा ब्रह्मांड नायकांच्या समोर आम्हाला त्या ठिकाणी करण्यास सद्गुरू दादा महाराजांनी त्या ठिकाणी माझ्या मनातली इच्छा होती आणि मी त्यांना बोलून दाखवली आणि ते म्हणाले की काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. तर मी आभार म्हणणारच नाही, कारण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला त्यांच्या ऋणात राहिला तरी धन्यता वाटणार आहे. तेव्हा आभार म्हणणार नाही, पण कुठल्याही मोठ्या हॉलची किंवा कुठलीही सर इथल्या ह्या कार्यक्रमाला कधीच येणार नाही असं मी मात्र माझे वाक्य त्यांच्यासमोर सांगते. खूप छान आणि खूप समाधान वाटलं स्वामींच्या समोर सद्गुरूंच्या सान्निध्यात सद्गुरू ताई माऊली उपस्थित असताना, सर्व स्वामी परिवारातील स्वामी भक्त उपस्थित असताना रुद्रला सर्वांचे भरघोस आशीर्वाद आणि शुभाशीर्वाद मिळाले. आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच. हे वाक्य या ठिकाणी मला खरोखरच अगदी योग्य लागू पडलं असं वाटलं आणि मला खूप समाधान वाटलं. परत एकदा मी खूप इथं आनंद व्यक्त करते दादांनी परवानगी दिल्याबद्दल आणि माझं छोटंसं मनोगत मी संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कैवल्य साम्राज्ञी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थांचा अंश असणारे श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली यांचा कृपाशीर्वाद, रुद्राच्या जन्माची गोष्ट मी काय इथं काही सांगत नाही, पण रुद्र हा श्री स्वामींचाच प्रसाद आहे. आम्हाला माहीत नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की संपदा तुझ्या पोटी रुद्र जन्माला येणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, ताई माऊली कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ आपण कुठलीही गोष्ट न विचारता करायची असं होत नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला इथं नाही असा शब्द येत नाही, पण तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की काही जे आपण जे करतो ते इथं सद्गुरूंच्या कानावर घालूनच आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद तर मिळतातच. सद्गुरूंचे आशीर्वाद आहेत. आमचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी, प्रदीपजी देशपांडे, त्याचबरोबर फलटणहून आलेले अंकुशजी भोसले यांचे तर कृपाशीर्वाद आहेतच आहेत. त्याचबरोबर माझे बालमित्र, लहानपणापासूनचे जे मित्र जे आहेत, अरुण पुंडलिक, धनंजय पटवर्धन, शशिकांत चव्हाण आणि वीणा वहिनी यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांच्याशिवाय माझा कार्यक्रम कुठला पूर्ण होऊ शकत नाही. असे बरेच जण इथं आलेले आहेत, दूरहून, सोलापूरहून नाशिककर परिवार आलेला आहे. नगरकर काका नेहमीप्रमाणेच आशीर्वाद द्यायला आहेत इथे. या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, आम्हा कुटुंबाशी आहेत. समस्त स्वामी परिवाराचा मी खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. आता आपण ज्याची वाट पाहतो आहोत, श्री स्वामी समर्थ. आपल्या अन्नछत्र विभागाचे प्रमुख श्री अनंतराव जोशी काका, ते त्यांचं इथं मनोगत व्यक्त करणार आहेत, तर त्यांना मी इथं आमंत्रित करतो. जोशी काका. मनोगत नाही. श्री स्वामी समर्थ. प्रथम चिरंजीव रुद्र
याला मी स्वामी परिवारातर्फे शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त. आत्ता मी एक थोडंसं वेगळा बोलणार आहे. चालू महिना हा मार्गशीर्ष आहे. 13 तारखेपासून सुरू झाला मार्गशीर्ष. तर मार्गशीर्ष महिना म्हटलं की मी प्रॉपर पंढरपूरचा आहे. तर पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. पंढरपूरला 12 महिने यात्रेकरू भाविक लोक दर्शनाला येतच असतात. पण ह्या महिन्यात स्पेसिफिक पंढरपूरला मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठल रुक्मिणीचं जे वास्तव्य असतं ते पंढरपूरपासून एक 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर विष्णुपद या नावाने तो भाग आहे. पाण्यामध्ये आहे ते मंदिर. मागच्याच वर्षी दादा हल्ल्याळ साहेब, मी पोरे साहेब, आम्ही सहकुटुंब आम्हाला जायचा योग आला पंढरपूरला. माझ्या भावाच्या घरीच आम्ही उतरलो होतो. मग तिथेच त्या निमित्ताने अजून दादांनी तिथे सगळं चर्चा केल्यानंतर माझ्या भावाला आणि वहिनीला सांगितलं की इथे शाखा सुरू करता येईल तर बघा. तर त्या लगेच तिथे वहिनींनी मनावर घेऊन शाखाही सुरू झाली पंढरपूरला मार्गशीर्षमध्ये. ह्या महिन्यातच 1 वर्ष झालं पंढरपूर शाखेला. तर मी इथे आत्ता एवढ्यासाठी उभा आहे. तर मी दादांना एक विनंती करतो की पंढरपूरच्या जवळ जे विष्णुपद हा जो भाग आहे त्याची निश्चित आख्यायिका काय आहे ते दादांनी जरा सगळ्यांना जरा सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या दर गुरुवारचं त्यांचं प्रबोधन वेगवेगळ्या विषयावर होतंच, प्रश्नच नाही, अगदी 1 नंबर होतं. पण अनायसा मार्गशीर्ष महिना विठ्ठल रुक्मिणीचा वास्तव्य तिथं विष्णुपदावर. तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी विष्णुपद या भागाबद्दल सर्व भक्त लोकांना थोडक्यात सांगावं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. या सोहळ्यामध्ये दिलीप हल्ल्या हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. नाट्य अभिनेता, एकपात्री कलाकार, निवेदनकार, कथा कथनकार, सिनेमा, नाटक, एकपात्री प्रयोग, लेखन, दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी ज्याच्या एका माणसाच्या अंगी आहेत तो दिलीप हल्ल्या. साधारण एकपात्रीचे 10,000वर प्रयोग झालेले आहेत. चाळीस वर्ष ही नाट्यसेवा म्हणजे ही सेवा, कलातली सेवा करतोय तो. तर त्यांना मी इथं विनंती करतो दिलीपला इथं की कृपया आपले विचार इथं मांडा. श्री स्वामी समर्थ. आधी दादांना विनम्र अभिवादन करतो, माऊलींना विनम्र अभिवादन करतो. मी आत्ता जो तुमच्या समोर असा खणखणीत उभा आहे ते केवळ दादांमुळे. त्याच्या मागं कारण असं आहे, माझा नाशिकला दौरा होता आणि लागोपाठ 3 प्रयोग होते. म्हणजे आज संध्याकाळी एक प्रयोग, दुसऱ्या दिवशी 11 वाजता एक प्रयोग आणि संध्याकाळी 4 वाजता एक प्रयोग. माझ्यासमोर प्रत्येक प्रयोगाला 1000 महिला होत्या जवळजवळ. त्यामुळे स्टेजवर जायच्या आधी मी प्रचंड आजारी होतो, अशक्तपणा आला होता. पण केवळ स्वामींची कृपा आणि दादांचे प्रेरणादायक शब्द त्याच्यामुळे मी 3ही शो अप्रतिम केले. आणि सगळ्यात आश्चर्याचे आणि चमत्कार म्हणावा लागेल, स्टेजवर 1.5 तास मला एकदाही खोकला आला नाही. संपूर्ण मी जे काही त्याच्या मागं कारण प्रेरणा अशी आहे, एक शिक्षिका असतात त्या आपल्या मुलांना घेऊन एका तळ्याच्या काठी जातात आणि एक दगड भिरकावतात तळ्यामध्ये आणि प्रत्येकाला विचारतात तो दगड का बुडाला. प्रत्येकजण सांगतो तो जड असल्यामुळे बुडाला, दगडच तो बुडणारच. एका विद्यार्थ्याने मात्र मार्मिक उत्तर दिलं. तो म्हटला, बाई तुमच्या हाताची साथ त्या दगडाने सोडली म्हणून तो बुडाला. म्हणून स्वामींची साथ सोडू नका. ही भक्ती फार महत्त्वाची आहे. आणि दुसरं म्हणजे आज रुद्राचा वाढदिवस आहे, त्याला अनेकानेक आशीर्वाद आणि शुभेच्छा. आभाळ भरलेलं आहे. एक टपोरा असा थेंब पृथ्वीच्या दिशेने जोरात येतो. त्याला कळत नसतं आता तो कुठं पडणार आहे, बागेत पडणार आहे, कोणाच्या पत्र्यावर पडणार आहे, अजून कुठं पडणार आहे. तो ज्यावेळी खाली येत असतो जोरात त्यावेळी त्याला स्वतःच्या नशिबाचं आठवायला लागतं आता काय होणार आहे आपलं. आणि तेवढ्याच नियती बदलते आणि एक वाऱ्याचा जोराचा झोत येतो
आणि तो टपोरा जो थेंब असतो पाण्याचा तो समुद्रातल्या शिंपल्यात जाऊन पडतो आणि त्याचा मोती तयार होतो. हा मोती म्हणजे आमचा रुद्र आहे. सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. दादांना तो आग्रह करतो आणि दादा पण अगदी आग्रहाने घरी येतात. वर लिफ्ट बंद असेल तर 4 मजले चढून येतात, 5 मजले, पण त्या रुद्रसाठी येतात. आमच्या डोळ्यात पाणी येतं अक्षरशः. आणि रुद्रमध्ये सगळे गुण येतो. आमच्या वडिलांची चौकस बुद्धी फार होती, कारण प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो. आणि आमच्या आईसारखं, नंतर आमच्या बनूसारखं कष्टकरी आहे. सारखं काहीतरी काम करत असतो. इलेक्ट्रिकचं तरी काम करतो, एकदा डॉक्टर कानडे होतो, आणि माझ्यासारखी नाटकं पण करतो. आणि बुद्धिमत्ता ते आईकडनंच घेतले, अमित आणि संपदा. आणि सौंदर्य मात्र आमची कॅनडाची जी मुलगी आहे तिच्याकडनं घेतलं होतं. त्या सगळ्यांचं इथं. आणि शुभांगी शिक्षिका असल्यामुळे 45 मिनिटाशिवाय ती त्याला सोडतच नाही, कारण 1 तासभर ती त्याला लेक्चर देतेच संपूर्ण. एवढे सगळे संस्कार असल्यामुळे रुद्र अष्टपैलू झालेला आहे. आणि मी आत्ता आश्वस्त करतो तुम्हाला की त्याच्या 100व्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आपणच असणार आहोत, तुम्ही सगळे असणार आहात, आणि असा सोहळा पूर्ण होणार. एवढंच मी बोलतो, जास्त बोलत नाही, कारण दादांचं ऐकायचं मला. लाटे मागून लाट धावते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना. काळ कावळा रांजण भरतो, खड्या मागुनी पडे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो, अजून भरेना माझा घडा. हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको, या सर्वातून मोक्ष मागतो, करुणी अष्टांगाची घडी, वाहतो ही ध्रुवांची घडी, वाहतो ही ध्रुवांची. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. दिलीप हल्ल्या थोडीशी झलक थोडीशी दाखवली, तेवढ्यावर पोट भरत नाही, त्यामुळे पूर्ण कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. आता बघूया कधी वेळ येते ती. श्री स्वामी समर्थ. त्यासाठी योग यायला पाहिजे. आणि आता आपण ज्याची वाट पाहतो, श्री श्री सद्गुरूंचं अमृतवाणीतील प्रबोधन. श्री स्वामी समर्थ. दोशी काकांनी एक विषय दिलेला आहे. मार्गशीर्ष महिना आहे, त्यांनी सांगितलं मार्गशीर्ष महिन्यात पंढरपूरमध्ये जे मंदिर आहे विठ्ठलाचं, तर विठ्ठल तिथे नसतात. विठ्ठल रखुमाई जातात तिथून 2.5 किलोमीटरवरती विष्णुपद आहे, तिथे जातात. त्याच्या मागची संपूर्ण जर का कथा बघितली आपण, की भक्त लोक देवाची सुद्धा कशी काळजी करतात. म्हणजे आपण जर का ऐकलं असेल की नवरात्राच्या अगोदर तुळजाभवानीला ते मंचक शय्या वगैरे करतात, असं की त्याच्यामध्ये कसं असतं तो खरा प्रकार, की ती योग निद्रा असते. ती भक्तांच्यासाठी, भक्तांच्या समाधानासाठी देवी झोपली आहे. तसं भक्तांच्या समाधानाकरता विठू माऊली विश्रांती करता म्हणून गेलेत. मग विश्रांती कशा करता, की जवळजवळ आषाढी एकादशीपासून जी सुरू होती गर्दी, लाखोनी भाविक तिथे गेलेले असतात दर्शनाला, आणि पुढं मग चातुर्मास सुरू होतो ते कार्तिक एकादशीपर्यंत जवळजवळ. ही सगळी धावपळ, इतकी दगदग देवाला सुद्धा होती. आपण सुद्धा बघा ना, 2 महिने जर का आपण अखंड काम केलं, आपल्याला विश्रांतीची गरज आहे. आणि सध्या तर असं आहे की दर शनिवार रविवार लोक बाहेर जातात सुट्टी कशा करता, की विश्रांती हवी. IT मधले काम करणारे बघा, एक 5 दिवस सलग काम करतात, 6व्या-7व्या दिवशी त्यांना सुट्टी हवी असते लगेच. मग विठू माऊली पण दमत असेल ना, इतक्या लोकांचं, इतक्या लाखो लोकांची मागणी तिथे त्या चरणी सतत रीग असते. मग त्यांना विश्रांती हवी. मग भक्तांनी एखादी विनंती केली असेल की माऊली विश्रांतीला चला, तुम्ही आराम करा. आपण असा कधी विचार करत नाही बघा, कधी महाराज कधी दमले असेल असा आपल्या मनात कधी विचार आला का कधी, की महाराज पण दमले असतील. आपण सारखं त्यांच्यापाशी काही ना काहीतरी मागणं ठेवतोच आहे. लाखो भक्त अक्कलकोटला येतात, काही ना काहीतरी तिथे मागणं ठेवतात. आपण इथे येतो, अमुक हवं तमुक हवं, काही ना काहीतरी आपण सांगत असतो सारखं. मग महाराजांच्या मनाचा आपण असं कधी हे घेतला की बाबा महाराजांना विश्रांतीची आवश्यक. महाराज ब्रह्मांड नाही करतोय, त्यांना कधी ते झोपत नव्हते. आपल्याला फक्त वाटतं महाराज झोपलेत. आपण जे शेजारती करतो हे सगळं आपले समाधान असतं, भक्तांच्या समाधानाकरता हे त्यांनी सगळं करून घेतात. ते तसं विठू माऊलीने ते विष्णुपद जो ठिकाण आहे ते निवडलं. ते का निवडलं, तिथेच का निवडलं, तिथेच का जायचं. त्या भक्तांनी का विचारलं की तिथेच का आपण जायचं. ते ठिकाण असं आहे की पंढरपूरपासून साधारण 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे.
चंद्रभागेच्या काठावरती कधी कधी ते पाणी त्या विष्णुपद जो भाग आहे तिथे पण येतं. विष्णुपद म्हणजे आहे काय की मोठा खडक आहे असा तो, आजूबाजूनी पाणी आहे आणि चंद्रभागेचं ते पुंडलिकाचं जे मंदिर आहे तिथून आपण होडीतनं म्हणजे त्या भक्त लोकांना तो पण एक आनंद मिळतो की नौकानयन केल्याचा आनंद मिळतो. तिथून येता येता आपल्याला मध्ये नारद मुनीचं मंदिर लागतं. तर नारद मुनीचं मंदिर ह्या सगळ्या पुढे गोष्टीमध्ये तो येईलच भागतो. जाताना ते दर्शन घ्यायचं. फक्त ते पाणी जर का पावसाळ्यामध्ये जास्ती असतं काय कळतं, 6 महिने मंदिर पाण्यामध्ये असतं, 6 महिने दर्शन होतं. ते तिथून आलं की त्या विष्णुपदाच्या जागी तिथे दर्शन घ्यायचं. आणि आता असं झालं की तो जो काळ होता म्हणजे विठू माऊली जेव्हा आला तिथे त्या विष्णुपद म्हणजे ज्या ठिकाणी जात होते तिथं सगळे वारकरी लोक एकत्र येऊन त्यांचं जो काय त्यांनी घरी स्वयंपाक बनवला असेल एकत्र आणायचं, तिथे जेवायचं. आता बघितलं की असं खूप मोठा त्यांनी वन विभागासारखं तयार केलेलं म्हणजे त्या पंढरपूरच्या तिथलं जे जिल्हा परिषद किंवा जे काय असेल महानगरपालिका असेल तर त्यांनी असा तो चांगला आता तिथे विकसित केलेला आहे. आणि बरेचसे लोक तिथे जाऊन या वनभोजनाचा आनंद तिथे घेतात. ते दर्शन होतं. आता सगळ्यांनाच माहिती आलं की मार्गशीर्षमध्ये विठोबा तिथे नाहीये, विष्णुपदावरती आहे. तेव्हा आता तिथली गर्दी वाढली म्हणजे परत काय झालं की विश्रांती नाहीच. परत तिथे जाऊन लोक काय नाही काहीतरी तिथे मागणं आलंच परत त्यांचं. ते तरी पण हा जो महिना कार्तिक अमावस्या लागली की विठू माऊली आणि रखमाई ते मंदिर सोडायचं, तिथे जायचं आणि परत मार्गशीर्ष अमावस्याला परत माघारी यायचं. त्याला मोठा पालखी सोहळा वगैरे पण तिथे करतात ते लोक. इथेच का जायचं, विष्णुपदावरच का जायचं, हे तेच ठिकाण का ठरवलं. आता हे एक थोडंसं माझ्या मनामध्ये अशी कल्पना की ज्या ठिकाणी प्रथम अवतार घेण्याचं ठरलं, विठ्ठलाचा अवतार ज्या ठिकाणी घेण्याचं ठरलं ती जागा पंढरपुरामध्ये विठ्ठल येण्याचं कारण ज्या जागी पहिल्यांदा आला ती जागा तिथे, ह्याच्या मागे खूप मोठी आख्यायिका आहे. जोशी काकांनी सांगितलं, मी मागे एकदा सांगून झालं पण आता एकदा परत आपल्या सगळ्या लोकांच्या करता एकदा परत सांगतो. हा अवतार आपण मानतो श्रीकृष्णाचा अवतार आहे. श्रीकृष्ण महाविष्णूंचा अवतार आहे. आणि त्या विष्णुपदावर जर का बघितलं की जवळ 3 ते 3.5 फूट लांबीचं जे चरण तिथे दिसतं, 2 चरण, 2 म्हणजे पावलाचे ठसे दिसतात. एका ठिकाणी 1 पाऊल पूर्ण, 1 पाऊल अर्धवट. आपण जर का मनामध्ये एक कल्पना केली, श्रीकृष्ण उभा आहे बासरी वाजवत, तर श्रीकृष्णाची नेहमीची जी उभं राहण्याची त्याची जी एक आता आपण म्हणतो की एक स्टाईल समजा इंग्रजीमध्ये की तो कसा उभा राहतो की 1 पाय असलं आणि 1 पाऊल असं त्यांनी तिरकं टाकलेलं असतं. ते तेव्हा 1 पाऊल पूर्ण उमटले त्या दगडावरती आणि दुसऱ्या पावलाची फक्त बोटं उमटलेली आहेत तिथे. विष्णू म्हणजे विठ्ठल की विष्णूंचं जे आहे ते दोन्ही पावलं त्याला त्यांनी म्हणले समचरण. श्रीकृष्णाची जी पावलं उमटली त्याला देहुडा चरण म्हणले. त्याला देहुडा म्हणजे थोडासा 1 पूर्ण आणि 1 अर्धा असं 1.5. श्रीकृष्णाचा संबंध इथे कुठे येतो, आपण जर नीट बघितलं ना की विठ्ठलाचं रूप जे आहे, विठ्ठलाच्या डोक्यावर जी टोपी आहे, कर्नाटकामधले त्या काळात जी गुराखी लोक होते ना त्यांच्या डोक्यावर तशी ती टोपी होती बघ. श्रीकृष्ण मग कोण होता, श्रीकृष्ण गुराखीच होता, गोपाल होता. श्रीकृष्ण पंढरपुरात कसा आला, मग ही सगळी गोष्ट त्याच्या मागे घडते की आपल्या भक्ताकरता काही काळात देव सुद्धा जे त्याच्या भेटी करतात देवांना सुद्धा ओढ लागते. असे जे भक्त असतात भाग्यवान भक्त, त्यापैकी एक भक्त होता पुंडलिक. देवांना आता तिथे यायचं होतं आपल्या लोकांच्या करता, म्हणजे ही पुढची जी युग जाणार होती आपल्याकरता तिथे देवांना यायचं होतं. निमित्त हे सगळं होतं. निमित्त होता पुंडलिक, निमित्त होता पंढरपूर, निमित्त होता रुक्मिणी. रुक्मिणीचं निमित्त कसं की श्रीकृष्णाला 2 पत्नी सत्यभामा आणि रुक्मिणी. श्रीकृष्णाने एकदा सगळा हा करता करवायचा तो असतो, त्याने सगळं ते घडवून आणलं. सत्यभामेबरोबर जास्ती वेळ घालवायचा, रुक्मिणीकडे थोडं दुर्लक्ष करायचं की जेणेकरून रुक्मिणीला राग येईल. बरोबर तसं घडत जातं.
रुक्मिणी दिवसेंदिवस अस्वस्थ होतात आणि एक दिवस निर्णय घेत की मी द्वारका सोडणार, मी माझ्या माहेरी जाणार. माहेरी आल्यानंतर, माहेरी आपल्या महाराष्ट्रामधली होती ती, विदर्भाची कन्या, रुक्मिणी राजाची कन्या ती, पण ती स्वतःच्या वडिलांच्या घरी नाही गेली. ती आली, हे ते दिंडीरवन हा शब्द आहे, पंढरपूरचं नाव होतं का तर दिंडीरवन, त्या वनामध्ये ती तिथे आली, त्या गावात तिथे राहिली ती. आणि हे जे कारण जे घडवलं होतं ह्या त्या परमात्म्याने, बरोबर तसं घडत होतं त्या क्रिया. आणि त्याप्रमाणे पाठोपाठ तिला घ्यायला म्हणून श्रीकृष्ण तिथे आला. भेटायचं होतं भक्ताला, पुंडलिकाला दर्शन द्यायचं होतं, ही पुढची लीला घडवायची होती, पण काहीतरी कारण पाहिजे. मग ह्याच्यामध्ये असं थोडंसं एक मध्ये त्यांनी असं केलं की नारद मुनींना त्यांनी मध्ये आणलं थोडंसं रुक्मिणीला आणखीन दिवसायला म्हणून. नारद मुनीने नेहमीसारखं जे कळ लावायचं काम असतं ते केलं, रुक्मिणी आणखीन भडकली ती. मग सगळ्यांच्या देखत काहीतरी गोष्ट घडली पाहिजे की नारदाला शिक्षा तर झाली पाहिजे. सांगितलं तू त्या पाण्यामध्ये बस तिथे, म्हणले तुझी शिक्षा, ह्या पाण्यामध्ये बसायचं, तुझं दर्शन लोकांना 6 महिन्यांनी होईल. आणि तसंच होतं, पावसाळ्यामध्ये बरोबर 6 महिने ते मंदिर पाण्याखाली असतं, 6 महिन्यामध्ये दर्शन होऊ शकतं. हे सगळं जे करता करायचं तोच, आपल्याला फक्त ही कथा म्हणून समोर येतं. नारद मुनींना शाप दिला, अमुक झालं, तो हे सगळं घडवणारा तोच असतो. तो श्रीकृष्ण जसा आल्यानंतर तो जिथे आला पहिल्यांदा, ती जागा म्हणजे तो जो खडक होता चंद्रभागेच्या तिथल्या काठावरचा तो खडक. आता तो खडक आहे, पण तिथे पूर्वी थोडीशी अशी झाडं वगैरे होती. श्रीकृष्ण आल्यानंतर वातावरण बदललं. आम्ही इथे बऱ्याच वेळेला अनुभव घेतला की असा आपला जेव्हा कार्यक्रम असतो किंवा अण्णा जेव्हा यायचे असतात, अण्णा आले, घरी आले की घरातलं वातावरण बदलतं. अण्णा इथे कार्यक्रमाच्या इथे आलं की इथलं कार्यक्रमातलं वातावरण बदलून जातं. तसं श्रीकृष्ण तिथे आल्यानंतर तिथलं वातावरण बदल, प्रसन्न वातावरण तयार झालं एकदम. सगळी झाडं वगैरे आपोआप सगळी हालायला लागली, वारं, मंद वारं असं एकदम, चंदनाचा सुवास सुटला, सगळं वातावरण एकदम सुगंधित झालं. आणि अशा वातावरणात मोठं असं एक झाड असेल, एखादं वडाचं असेल, पिंपळाचं असेल, श्रीकृष्ण तिथे टेकून उभा राहिला. शेल्याला बासरी खोसलेली होती, बासरी काढली त्यांनी आणि वाजवायला सुरुवात केली. श्रीकृष्ण आणि बासरी आपल्याला माहिती आहे नातं कसं आहे त्यांचं. ते इतकी अशी मधुर स्वरात बासरीचं ते स्वर. एकदा बासरी सुरू झाली की आजूबाजूचं वातावरण म्हणजे झाडं, वेली, आपण तर मनुष्य प्राणी आहोत, पण जे प्राणी, गायी, म्हशी, त्या सुद्धा तिथे हळूहळू यायला लागतात, जमा व्हायला लागतात. तो जो उभा राहिला होता श्रीकृष्ण त्या झाडाला टेकून, साधारण एक कल्ल, आपण एखादा भिंतीला आपण उभं राहिलं कलून, की ही जी थोडीशी अवस्था अशी होती की आपला पाय थोडा वाकलाय, मध्ये थोडंसं कमरेमध्ये आपण वाकलेलं सुक्या, पाठीचा असा थोडासा तिरका, साधारण एक 3 ठिकाणी कललेला असं त्याला म्हणतात. तो हा जो श्रीकृष्ण बघितला, ही कल्पना आपण जशी करतो तशीच कल्पना ज्ञानेश्वर माऊलींना सुचली. कसा असेल श्रीकृष्ण उभा राहिला असेल, तिथे कसा उभा राहिला असेल. आणि बघता बघता त्यांनी तो एक अभंग लिहिला. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, त्रिभंगी देहुडा ठाण मांडुनिया माय, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, त्रिभंगी देहुडा. त्रिभंगी देहुडा 3 ठिकाणी त्यांनी बघितलं की ते हा 3 ठिकाणी कललेला आहे थोडासा. देहुडा म्हणलं की मी आता म्हणलं असं पूर्ण एक पाय आणि एक पाय अर्धवट. आणि काय करतो तो, वेणू वाजवतो. वेणू, बासरी त्याच्या आवडीचं तो वाजवतोय. ते श्रीकृष्णाचं रूप माऊलींच्या डोळ्यासमोर उभं राहिलं, त्यांच्या मनामध्ये अंतरंगात श्रीकृष्ण उभा राहिला. शेवटी माऊली माऊलीच. आपण ध्यान लावलं तरी आपल्याला सहजासहजी असा श्रीकृष्ण येणार नाही, सहजासहजी महाराज कधी येणार नाहीत, पण माऊलींच्या तो अंतर्मनात उभा राहिला. त्यांनी बघितलं कसं आहे तो, निळं त्याचं अंग श्रीकृष्णाचं, कुरळे केस,
मोरपीस खवलेलं आहे, सोनेरी शेला असा तो वाऱ्याने फरफरतोय, बासरीच्या सुरावर छान झाडं हलतायत, गाई म्हशी येऊन बसल्यात अशा अगदी जसं की आपण एखाद्या मैफिलीला बसतो, काहीतरी समस्या त्यांना अशा ते येऊन बसल्यात समोर. आणि माऊली स्वतःच एवढं वात्सल्य त्यांच्या अंगामध्ये आहे, माऊलींच्या अंगात एवढं प्रेम आहे, समोरच्याला ते इतकं आदराने हाका मारतात की इतका आदराने त्यांना ते संबोधतात. आपले सामान्य जीवला सुद्धा ते आहोजाव म्हणायचे, तर मग भगवंताला त्यांनी इतकं प्रेमाने इतक्या मायेने त्यांनी आळवलं. त्यांना ते असं गोविंदावर पण नाही म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की गोविंदू गो माये गोपाळू गो. उकार आहे, उकार असला की त्याच्यामध्ये माऊली, उकारामध्ये प्रेम भरलेलं असतं, वात्सल्य भरलेलं असतं. इतकं त्याने आदराने वात्सल्याने त्यांनी हाक मारली त्या श्रीकृष्णाला. गोविंदू गो माये गोपाळू गो, गोविंदू गो माये गोपाळू गो. सभाय अभ्यंतरी अवघा परमानंदू, परमानंदू. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. सभाय अभ्यंतरी, सभाय अभ्यंतरी संपूर्ण आपल्या अंतरंगातनं, बाह्य शरीर तर आपण झालोच आहे, माऊली म्हणतात श्रीकृष्णमय झालो मी, संपूर्ण अंतरंगात माझे श्रीकृष्ण आहे. आणि मग तो जो आनंद, आपण ध्यान लागल्यानंतर जो आनंद, परमानंद, आनंदाचे सुद्धा आपल्याला प्रकार असतात काही काही. परम म्हणजे उच्च पदीचा, अति उच्च, त्याच्या पुढं काय नाहीच, इतकं उच्च पदीचा आनंद माऊलींना झाला. हा आनंद अवर्णनीय, आपण मी नुसतं शब्दच सांगतात, पण तो मला वाटतं आपल्या समोर आत्ता दास्ताने साहेब आहेत आणि गेले अनेक वर्ष त्यांची साधना आहे. तर किंवा नगरकर साहेब आहेत, ध्यान लागणं हा जो काही आहे, तर त्याच्या ध्यानामधला आनंद त्यांना खूप माहिती असेल. हा आनंद माऊलीनं त्या याच्यात मिळाला की श्रीकृष्णाचं माझ्या अंतरंगात आगमन झालेलं आहे, मला तो दिसतोय, अंतरंगात मला दिसतोय, माझ्या अंतर्मनात मला तो दिसतोय श्रीकृष्ण. आणि मग श्रीकृष्णाचं विठ्ठलामध्ये रूपांतर होताना माऊलींनी कल्पना केली की आता हा सावळा झालाय, हा निळा रंग त्याचा सावळा झालाय. विष्णूंचंच रूप आहे, श्रीकृष्णाचंच रूप आहे, पण ते बदलतंय. आपल्या भक्तांच्या करता तो सावळा झालाय. सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन, सावळे सगुण सकळ जीवांचे जीवन. घनानंद मूर्ती पाहता, घनानंद मूर्ती पाहता हरपले मन, घनानंद मूर्ती पाहता. सावळे सगुण, हे सगळं सावळं झाले, प्रत्यक्ष परब्रह्म सगुण रूपात आला आपल्या समोर. कशा करता आला? आपल्या भक्तांच्या कल्याणाकरता आलाय तो. त्याला काळा म्हटलं तर त्याला राग नाही येते, सावळा म्हटलं तर त्याला राग नाही येते, रंगाशी त्याला काहीच कर्तव्य नाहीये. वारकरी बघा ना, वारकरी सगळे साधे असतात, असं कोणी गोरापान टापटिपीत कधी कोणी नसतो तो, पण तो सावळा रंग त्या विठ्ठलाला प्रिय असतो. वारकरी कशामुळे तो होतो? तो कष्ट करतो, वर्षभर तो शेतात कष्ट करतो, त्याचं सगळं शरीर त्या कष्टाने रापलेलं असतं, त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ पण नसतो. पण तो जेव्हा वारीला जातो तर त्याच्यासमोर एकच उद्दिष्ट असतं की मला ती मूर्ती बघायची. मूर्ती कोणाची? ती घनानंद, तो आपल्याला आनंद इतका देणारा आहे तो विठ्ठल. विठ्ठलाचा रंग काळा म्हणतात, श्रीकृष्णाचा रंग सावळा म्हणतात, पण तो कशासारखा आहे की तो मेघांसारखा आहे. घन आकाशात जे असतात ना ते ढग वेगळे, घन वेगळा. घनाचा थोडासा असा सावळा ढगांचा तो रंग असतो, तो रंग त्याला आला. मग अशी मूर्ती बघितल्यानंतर आपलं मन का नाही हरपून का नाही जाणार? अहो देहबान हरपून आपण बघू. आज आपण बघा ना, स्वामींच्याकडे बघितलं ना, इथून हलावसं सुद्धा वाटत नाही. जे नवीन बघता येतात ते तर असे किती वेळ उभे असतात. आपण रोज बघतो म्हणून एखाद्यास आपल्याला तसं वाटणार आहे, पण जे लोक नवीन येतात
बराच वेळ थांबून असत की आज स्वामींचं रूप इथून हलावंसं वाटत नाही. माऊलींना तसंच झालं असेल. विठ्ठलाचं रूप सगळ्यांना, सगळे संत जेव्हा जातात तिथे पंढरपूरला जेव्हा जातात, काय होत असेल त्यांची अवस्था. आपण समोर एवढं परब्रह्म बघतोय, बस तिथं उभं आहे, कमरेवर हात ठेवून विट्यावर उभं आहे. तो रंग काळा, आपण तो काळा कधीच आपल्याला मनाला असं कधी आलं नाही की अरे विठ्ठल रंग काळा काय आहे म्हणून. ह्यांनी, ह्या लोकांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तो काळ्या रंगाचा उल्लेख होतो, सावळ्या रंगाचा उल्लेख होतो, पण आपल्या मनामध्ये की त्या संतांच्या मनात सुद्धा असं कधी आलं नसेल. ते वर्णन करताना त्यांनी करतात. विठू सावळा म्हणतात. श्रीकृष्णाला पण त्याला सांगितलं की निळा किंवा घन, त्यांनी तो रंग तो सांगितला. मी जो निळा रंग आकाशाचा असतो की नाही, तो निळा रंग सर श्रीकृष्णाचा, आणि त्याचा जो बदल होत तो विठ्ठलाच्या रंगामध्ये आलेला आहे. तो वारकरी सगळे चालत असताना बघा, ते एकच त्यांच्या डोक्यात असतं, दर्शन. भरे तिथं समोर नाही झालं तरी कळसाचं दर्शन असतं ते त्याच्यात. एकच तो ठिपका, जर का आळंदीपासून निघालेला असेल तर पंढरपूर लांब एकच ठिपका, तो काळा ठिपका दिसतोय. तो काळा ठिपका म्हणजे तो विठ्ठल आहे. तो त्यांना आळंदीतून दिसत असतो. तिथं जायचं आपल्याला. तो ही मूर्ती बघताना मन हरपून जात आहे. जेवण खाण्याचा काही भान नाही. चालतोय जवळजवळ 200-250 किलोमीटर अंतर असेल. वारकरी चालतायत नुसते. ऊन पाऊस वारा काही त्याचे कशाचे त्यांना काही परवा नसते. तिथे चालत असतात नुसते ते. हा आनंद तिथे समोर बघितल्यानंतर सगळं सीन संपतात. सगळीकडे तोच आहे. सगळीकडे ते जाणवतं सगळ्यांना. सगळ्या वातावरणात विठ्ठल भरलेला आहे. एकादशी आपली संपली की बघा ना, की एकादशीलाच जेवढे वारकरी तिथे गेलेले असतात सगळे विठ्ठलमय झालेले असतात. सगळीकडे त्यांना दिसतो विठ्ठल, सगळीकडे विठ्ठल. तो माऊली म्हणतात सगळीकडेच येतो. कशा कशात मध्ये सांगितलं की शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. शून्य स्थावर जंगम सगळीकडं. शून्यात सुद्धा विठ्ठल आहे. स्थावर कुठली जागा आपण म्हणतो ना, स्थावर मालमत्ता जी म्हणतो, एखादी शेत जमीन किंवा घर, तिथे विठ्ठल आहे. जंगम म्हणजे जे हलती मालमत्ता असते, आपले दागिने आहेत. आपलं मन सुद्धा कधी स्थिर नसतं. मनही हलत असतं सारखं. तरी पण त्याच्यात तो व्यापून तोच उरलेला आहे. तो कसा उरला आहे, पण तो सगळीकडे सापून त्यांनी काय केलंय की तो कशातच नाहीये. अकळ आपल्याला कळणार नाही असं तो आहे. आपल्यात पण आहे. आपल्यात सुद्धा महाराजांचं वास्तव्य आहे. आपल्यात सुद्धा स्वामींचा अंश आहे. तो आपल्याला समजत नाही, पण योग्य वेळ आली की ते बरोबर ते बाहेर काढतात. ते तसं हे सगळं करताना म्हणजे माऊलींनी शेवटी कसं केलं की शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू हा एक माऊलींची एक खूण आहे. ती प्रत्येक संतांची काही ना काहीतरी खूण असते. जे काय आपण रचना जी काय केलेली आहे त्याच्या खाली आपण आता म्हणतो सही, आयडेंटिटी आपली, तसं त्या काळातल्या सुद्धा सगळ्यांनी तसं आपली स्वतःची ठेवलेली होती. की जसं जनी म्हणे किंवा एकनाथ महाराजांचं होतं एका जनार्दनी, तुकाराम म्हणे, हा तुका म्हणे, तसं ते बाप रखुमादेवी. ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचं पण नाव तसंच होतं. पण सगळ्या ह्याच्यात त्यांनी आई बाप जे कोणी आहे ते शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, राहिला अकळ. बाप रखुमा देवी वरू, कोण राहिलं? बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे, त्रिभंगी देहुडा
ठाण मांडुनिया माय कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. ते ठिकाण जिथं आला श्रीकृष्ण पहिला ते ठिकाण ते विष्णुपद. त्या विष्णुपदाच्यासाठी आजचा हा गुरुवारचा हा जे आख्यान जोशी काकांनी सांगितलं ते सादर केलं. आणि त्या विठ्ठलाच्या गजरात आज आपण सांगता गुरु बोला विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 मोठा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.